जाधव साहेब नमस्कार. नमस्कार. आज आपण सगळेजण इथं तहसील कचेरीच्या आवारात आलेले आहेत. काय विषय घेऊन आलेले आहेत नक्की? विषय असा आहे, आमचं अष्टविनायक लेण्याद्री गाव आणि ग्रामपंचायत या दोन्ही गोष्टी पूर्णपणे कायदेशीर नियम, कायदा किंवा राजपत्रित अधिकार हे सगळे वापरून व्यवस्थित पद्धतीनं आमचं गाव स्थापन झालेलं आहे आणि मागे त्याचं ओपनिंग, ग्रामपंचायतचं ओपनिंग पण झालेलं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर आता ज्यावेळेस आमचं महसुली गाव करायचं चाललं होतं त्यावेळी आम्हाला कलेक्टर साहेबांनी ज्यावेळेस प्रारूप आराखडा बनवला, गावाचा कच्चा आराखडा, त्यावेळी 1 महिना हरकती दाखल करण्याकरता मुदत ठेवलेली होती. पण त्या 1 महिन्यात कुणीही हरकत दाखल केली नाही. म्हणजे कोणाची काय हरकतच नव्हती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाव स्वतंत्र होतं, अख्ख्या गावाला आनंदच होता. त्याच्यानंतर काय झालं की 11 दिवसानंतर काही गोळेगावातली टगे मंडळी गोळा झाली आणि यांनी कलेक्टर साहेबांकडे हरकत दिली. पण कलेक्टर साहेबांनी मुदतबाह्य अपील, म्हणजे वेळ संपून गेल्यानंतरची हरकत म्हणून ती हरकत फेटाळली. आणि त्यानंतर ही मंडळी गेली हायकोर्टामध्ये. तर हायकोर्टानं हा अधिकार फक्त कलेक्टर साहेबांचा आहे म्हणून कलेक्टर साहेबांना निर्देश दिलेत की यांच्या म्हणण्यात काही जर तथ्य असेल तर ते तपासा. आणि ते आहेत फक्त 9 लोक, म्हणजे 9 लोकांच्या म्हणण्यातलं तथ्य तिथं तपासायचं आहे. पण ह्या तगे लोकांनी आता नियोजन काय केलेलं आहे की गाव जे आता अष्टविनायक लेण्याद्री गावामध्ये जे इतर समाजाची लोक आलेली आहेत, ज्यांचे सातबारे आमच्या हद्दीत आहेत लेण्याद्रीच्या, त्या लोकांना यांनी भीती घातली की तुमच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल होतील, तुमच्या जमिनी तुम्हाला लेवल करायला याला त्याला अडचणी येतील, तुम्हाला सोसायटी मिळणार नाही, अशा वेगवेगळ्या पद्धतीची चुकीची माहिती देऊन लोकांची माथी भडकवली. आणि ते ॲफिडेव्हिट हे आहे, तर हायलायटरवरून त्याच्यावरती लिहिलेलं जो मजकूर आहे तो दाखवतोय आणि एकदा वाचून पण दाखवतो. तर वर नमूद केलेल्या जमिनी गोळेगावचे विभाजन होताना त्या अष्टविनायक लेण्याद्री या गावामध्ये समाविष्ट केल्या आहेत. सदर विभाजनानुसार गावची लोकसंख्या 1800 इतकी दाखवलेली आहे. त्यापैकी आदिवासी लोकसंख्या 1480 इतकी असून भविष्यात जमीन सुधारणा करणे व इतर गोष्टी करण्यास अडचणी येतील. तसेच काही शेतकऱ्यांवर अॅट्रॉसिटी व इतर केसेस दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे मला भविष्यात अडचणी येतील अशी शक्यता वाटते. याचा अर्थ काय होतो की गावामध्ये जातीय भेदाचं विष जे पेरलं जाते हे या गावातल्या टगे मंडळींकडून पेरलं जाते. ज्यावेळेस हे गाव झालं, अष्टविनायक लेण्याद्री हे गाव अस्तित्वात आलं, याला कारणच एकमेव होतं की प्रगती. तुम्ही पण बातम्या केल्या, तुम्ही आलाडा पहिल्यापासून पाहत आलेत, तुम्हाला माहित आहे की आमची मागणी एकमेव आहे की गावची प्रगती व्हावी, आदिवासी समाजाची प्रगती व्हावी, लेण्याद्रीकरांची प्रगती व्हावी. याच्याकरता या लोकांनी अर्ज केला म्हणून ग्रामपंचायत आणि महसुली गाव वेगळं वेगळं होऊन आज स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं. आणि हे झाल्यानंतर ह्या प्रक्रियेमध्ये कुठेही जातीवादाचा कोणताही अँगल नव्हता, आज पण नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं, यांच्या डोक्यात जातीयवाद कसा भरलेला आहे हे पहिलं समजून घ्या. विषय असा होतो की आदिवासी नेमके कोण? जल, जंगल, जमीन याच्याशी एकरूप झालेली मनुष्य जाती म्हणजे आदिवासी समाज आहे. हा यांच्या स्वभाव गुणवैशिष्ट्य कोणती आहेत? हे समानता, यांच्यात उच्च नीचपणा नाही किंवा हव्यास नाही कोणत्या गोष्टीचा, कोणाला कमी लेखणं नाही, कोणाला खूप भारी लेखणं नाही. त्याच्यानंतर समजा आर्थिक व्यवहारांचं जर पाहिलं, एकमेकांना आर्थिक व्यवहार मदत करतात, मदत केली तरी परत घाईघाई परत पैसे रिटर्न मागत नाहीत. किंवा आता ग्रामपंचायतला आमची कारभारी मंडळी होती, तेही तुम्ही बघा, आदिवासी समाज हा एकदम गोंडस आणि निरागस अशा पद्धतीचा समाज आहे. यांच्या डोक्यात जातीयवाद नाही किंवा अॅट्रॉसिटी वगैरे हे करण्याची यांना कोणतीही गरज नाही. 2 अॅट्रॉसिटी झाल्या, एक 2021 मध्ये झाली. एक गावचा माजी सरपंच आहे, त्यांनी काय केलं की अल्पवयीन मुलांना कपडे काढून मारलं, कपडे काढून मारहाण केली आणि त्याचा तपास झाला आणि अॅट्रॉसिटी दाखल झाली. हे कपडे काढून आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलींना मारलं, ही घटना यांनी केलेलीच आहे. आणि दुसरी घटना मागच्या वर्षी झाली जानेवारी 25 मध्ये. त्याच्यामध्ये एक अन्नछत्रामध्ये एक आपला आदिवासी समाजाचा मुलगा जेवण करायला गेला होता, तर तिथं त्याच्या हातचं जेवण हिसकावून घेतलं, त्याला जातीवाचक बोलून त्याला तिथून हुसकून दिलं. ही दुसरी अॅट्रॉसिटी झाली. तुम्ही नीट राहा, आदिवासी समाज तुमच्यावर अॅट्रॉसिटी करायला मोकळा नाही, काही घेणं देणं नाही. पण ज्यावेळेस आदिवासी समाज त्यांच्या हक्काची लढाई लढतो आणि स्वतःचं गाव आणि स्वतःचं राज्य स्थापित करतो, त्यावेळेस आदिवासी समाजाचं गाव रद्द व्हावं याच्याकरता
असं जातीयवादाचा आधार घेऊन तुम्ही जर अशी खोटे जर ॲफिडेव्हिट जर कलेक्टर साहेबांपुढे जर सादर करत असाल तर तुम्ही जातीयवादाचं बीज हे गावामध्ये पेरत आहात. आणि जर हे करताना जर आमच्या स्वतंत्र अष्टविनायक लेण्याद्री गावाला आणि ग्रामपंचायतला थोडा जरी धक्का पोहोचला तरी आदिवासी समाज पूर्ण देशाचा पूर्ण राज्याचा हा उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही. याचे पडसाद खूप लांबपर्यंत उमटू शकतात. आणि ही जी जातीयवादाची जी बीज ही गोळेगावच्या टग्यांनी जी पेरलेली आहे याचे भविष्यात जर काही वाईट परिणाम जर व्हायचे नसेल तर आजही सांगतोय या टगे मंडळींना, जातीयवाद सोडून तुम्हाला तुमचा गावाचं समजा तुमचं म्हणणं मांडण्याचा तुम्हाला अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे. ते म्हणणं मांडताना तुमच्यावर गाव झाल्यानंतर तुमचं काय नुकसान झालंय हे सिद्ध करा. तुमचं उत्पन्न घटलंय, तुम्ही भिकेला लागलेत, तुमच्या जमिनी हिरावून घेतल्यात, असं जर काही झालेलं असेल तर हे तुम्ही कलेक्टर साहेबांपुढे मांडा. तुमचं 1 रुपयाचं सुद्धा नुकसान झालेलं नाही स्वतंत्र गाव झाल्यामुळं. पण तुम्ही ते जे स्वतंत्र गाव झाल्यानंतर तुम्ही जातीयवादाचा आधार घेऊन 2 समाजामध्ये जे भेद निर्माण करण्याचं जे काम चालू केलंय ना, हे तुमचं सगळ्यात वाईट परिस्थितीचं तुम्ही हे पाऊल उचललेलं आहे. आणि हे जे अर्जदार आहेत या अर्जदारांमध्ये अर्जदार नंबर 5 नाही जे अर्जदार आहेत आमच्या विरोधात ज्यांनी कलेक्टर साहेबांकडे अर्ज दिलाय त्याच्यापैकी अर्जदार क्रमांक 5 आणि अर्जदार क्रमांक 6 हे अॅट्रॉसिटीचे आरोपी आहेत. ते सशर्त कोर्टानं यांना सोडलेलं आहे. सशर्त कोर्टानं यांना जामीन दिलाय आणि यांना बाहेर पाठवलेलं आहे. मग यांनी बाहेर येऊन ज्यावेळेस कोर्टासमोर यांना जामीन होतो त्यावेळेस यांना शर्त असते की यांनी पुन्हा जातीयवादामध्ये भाग घ्यायचा नाही. तर यांनी आज परत जातीयवादामध्ये भाग घेतलेला आहे. तर याचा परिणाम असे होणार की यांचा झालेला जामीन हा रद्द करून यांच्यावर मोका अंतर्गत कार्यवाही व्हावी याच्याकरता आम्ही हे निवेदन पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. त्याचबरोबर या 9 लोकांवरती आदिवासींवरील अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्या अन्वये आणि लेण्याद्रीमध्ये आता हे लेण्याद्रीमध्ये येत आहेत आणि आमच्या आदिवासी समाजाला थोडंसं खुन्नसनी पाहणे, त्यांच्याकडं वेगवेगळ्या पद्धतीचे इशारे करणे हे प्रकार सगळे चालू झालेले आहेत. म्हणजे हे कायदा सुव्यवस्था लेण्याद्रीमध्ये बिघडवू शकतात. तेव्हा ह्या लोकांना हे सांगा पोलीस स्टेशनला आणि DYSP साहेबांना आम्ही ही विनंती केलेली आहे की यांना बोलून घ्या आणि यांना समज द्या. तुम्हाला जे करायचं ते कायद्याने करा. समाजामध्ये जातीयवाद करू नका, वेगवेगळे तुम्ही प्रयोग करण्याच्या मागे लागू नका. आणि याच्या पुढचा सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की आपल्याला ज्यावेळेस आम्ही ह्या प्रगतीच्या दृष्टीनं पाऊल टाकलेले तर तुम्ही पहिलं हे मान्य करा की आदिवासी समाजाचा अष्टविनायक लेण्याद्री हा स्वतंत्र गाव झालेला आहे. नागान समाजाला विष पिरून समाजामध्ये वेगळं वळण द्यायचं काम करू नका. आणि जर हे झालं तर पुढं लेण्याद्रीमध्ये जी पडसाद उमटतील त्याला कारणीभूत तुम्ही लोक असाल एवढं ध्यानात ठेवा. तुम्ही वारंवार टगे 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 हा शब्द वापरताय, नक्की कोण लोक आहेत ही? त्यांची नावं बिव काय माहिती हे का? 15 ट्रस्टी आहेत ज्यांना आम्ही टगे ही संज्ञा किंवा निवडणूक माफिया अशा पद्धतीचे शब्द आम्ही यांना कायम वापरत असतो. यांना समाजाप्रती काही घेणं देणं नाही. यांना फक्त यांच्या खुर्च्या ह्या प्रिय आहेत आणि यांना काय करायचं फक्त खाता कसं येईल, म्हणजे निवडणुकीला पैसे कसे खाता येतील किंवा वेगवेगळ्या खुर्च्यांवर बसून पैसे कसे खाता येईल एवढा त्यांचा उद्योग आहे. यांनी गावातल्या तरुणाईला, गावात जे होतकरू लोक आहेत यांना पुढे घेऊन गावची प्रगती साधली नाही. आज गोळेगाव दर्शन सहल या गोळेगावची जी अवकाळा झालेली आहे ही या टगे मंडळींची देण आहे. माझ्यासारखा माणूस प्रगतीच्या दृष्टीनं पुढे आला तर मला पावलोपावली खोडायचा प्रयत्न झाला. या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत. त्याला अनुसरून हे जे 15 ट्रस्टी आणि गोळेगावातले जे माजी सरपंच आणि अजून 1-2-4 जण आहेत, म्हणजे मोजून जास्तीत जास्त 20-22 लोक आहेत. यांना टगे आम्ही म्हणतो. ही टगे हे गावाला लागलेले आमच्या कलंक आहेत. नावं घेऊन यांना लई मी मोठा करत नाही. अलग लक्षात नावं घेतले तर हे पिक्चरचे हिरो होतील, त्याच्यामुळे यांची ती पात्रताच नाही. त्याच्यामुळे टगे या शब्दामध्ये त्यांनी समजून